हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. जर इकडच्या टेम्पलविषयी बोलायचे झाले तर आर्किटेक्चरल वाईज खूप कमाल असते ते बनवलेले. आणि इथे तुम्हाला जास्तीत जास्त टेम्पल्स पाहण्यात येतील, मॉस्क पाहण्यात येतील, चर्च पाहण्यात येतील. आणि तुम्हाला एक ओव्हरऑल त्यांना बघून लक्षात येतील की हां, हे केरळाचे आहेत. कारण ते खूप साऱ्या सिमिलॅरिटीज आहेत त्यांच्या कन्स्ट्रक्शनमध्ये. इवन तिथल्या ज्या पूजा होतात त्या पण ऑलमोस्ट एकमेकांशी रिझेम्बलन्स करतात. आणि जे मंदिरांच्या वगैरे बाहेर तुम्ही मूवीजमध्ये वगैरे बघितलं असेल की दिव्यांची एक अशी आरास मांडलेली असते, जे की पाहायला खूप सुंदर वाटतं. एक दिवाळीसारखा जो फिलिंग असतो तो इथे ऑलमोस्ट एव्हरी टेम्पलमध्ये असतो. एव्हरी फेस्टिवलच्या वेळीच असतो आणि नॉर्मल डेजमध्ये पण असतो. कंप्लीट दिव्यांनी सजवलेला असतो तो परिसर. इकडच्या डान्स फॉर्मबद्दल बोलायचे झाले तर कथकली, जे सगळ्यांनाच माहिती आहे. सो कथा म्हणजे स्टोरी आणि कली म्हणजे नाटक. सो एक नाटक जे स्टोरी वगैरे टेलिंग टाईपमध्ये असतं. सो दुसरं जे आहे ते मोहिनीअट्टम आहे, जे कथक आणि भरतनाट्यम असते ना त्या टाईपमध्ये. देन कलारीपट्टू तुम्ही मूवीजमध्ये वगैरे पाहिलं असेल, जे युद्धकलेचे आहे. सो ज्याला मदर ऑफ ऑल मार्शल आर्ट्स पण म्हटलं जातं. त्यानंतर थेय्यम डान्स म्हणून एक प्रकार आहे, जे तुम्ही कांतारामध्ये वगैरे पाहिलं असेल ना, ही एक धार्मिक विधी आहे. सो देन एक थुलाल डान्स म्हणून आहे फॉर्म, ज्याच्यामध्ये शास्त्रीय नृत्य, नाट्य, व्यंग कला प्रकार आहे. देन पद्मनाभ स्वामी मंदिर जे आहे त्रिवेंद्रमला आहे, जे की रिचेस्ट टेम्पल ऑफ द वर्ल्ड असं म्हणून मानले जाते. आणि जे केरळाचे वेगवेगळे नावं मी तुम्हाला सांगते आहे, ज्याच्यामध्ये केरळाला गॉड्स ओन कंट्री म्हणून मानलं जातं, म्हणजे देवभूमी असं म्हणतात. देन सिटी ऑफ स्पायसेस असं म्हणूनही ओळखलं जातं, ज्याच्यामध्ये पूर्ण खडा मसाल्यांची बाग आहे केरळामध्ये. आणि केरळाला मालाबार म्हणून पण ओळखलं जातं, की जे की फॉरेन ट्रेंड्स एक्सचेंजसाठी यूज केलं जातं जे नाव. देन त्याच्यानंतर केरळम असं जे केरळाचं नाव आहे, त्याचा अर्थ जसा आहे, केरा म्हणजे कोकोनटची ट्री आणि आलम म्हणजे लँड, केरळम. सो केरळम म्हणजेच लँड ऑफ कोकोनट ट्री असाही याचा अर्थ होतो, नारळाच्या झाडांची भूमी. देन बॅकवॉटर, हाऊसबोट म्हणजे एक काइंड ऑफ हॉटेल असते, जे बोटवर असतं, ज्याच्यामध्ये खाण्यापिण्याची, झोपण्याची सर्व काही सोय केली जातं, ती बोटवर असते. आणि ते त्या बॅकवॉटरमधून चालतं. जसं मी म्हटलं, आलपीला आहे ते, आणि ते आलपी जे माझं सासर आहे. देन इथे हत्तीला पण खूप मान असतो. म्हणजे जिथे केरळला जसं आपल्याकडे नाही का कुत्रे, मांजरे, गाई, म्हशी एकदम कॉमनली पाहण्यात येतात, तसं केरळमध्ये तुम्ही कुठेही गेले तर तुम्हाला एकदम हत्ती कुठे ना कुठेतरी पाहायला भेटून जातो. आणि इथे काही टेम्पल्स वगैरेचे जे फेस्टिवल्स असतात काही असतात, तिथे तर मग हत्ती हे मस्ट असतात. त्यांचं छान छान डेकोरेशन केलेले असतात, त्यांचे छान छान बॅनर्स लावलेले असतात, आणि बरेचसे काहीतरी डान्सचे प्रकार असतात जे त्या हत्तींसोबत केले जातात. देन तुम्ही मूवीजमध्ये तुम्ही बोट रेस वगैरे पाहिली असेल, नेहरू ट्रॉफी नावाची बोट रेस वगैरे पण होते. आणि त्याच्यानंतर जे आयुर्वेदामध्ये पंचकर्मा वगैरे तुम्ही ऐकलं असेल, ते इथे केरळामध्ये खूप सारी औषधी वगैरे भेटते. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की जे पंचकर्मा वगैरे आहे ते केरळापासून सुरुवात झालेली आहे त्याची. देन त्यानंतर जर बोलायचं म्हटलं तर आपल्याकडे जसं आपण डब मूवी बघतो, पण जेव्हा आपण डब मूवी बघतो तेव्हा ऑलमोस्ट सगळ्याच मूवींना आपण साऊथ इंडियन मूवी असं म्हणतो. आपण नाही असं म्हणत की ही तमिळ मूवी आहे, ही तेलुगू मूवी आहे, ही मल्याळम मूवी आहे. आपण सहज हिंदी डब मूवी असते, आपण त्याला साऊथ इंडियन म्हणतो. सो त्याच्यामध्ये जे केरळाचे स्टार्स आहेत, जे ॲक्टर्स आहेत, ते मोहनलाल आहे, मम्मुटी आहे. आता पुष्पामध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल, फवाद फसील वगैरे, हे सगळे मल्याळमवाले स्टार आहेत. आणि जे ॲक्ट्रेस पण तुम्ही असंच मूवीजमध्ये बघितले असेल, जे तुम्ही मतलब साऊथचेच आहेत असं म्हणून ॲड्रेस केला असेल. सो दिस इज ऑल अबाउट केरला. सो मी हे एक शॉर्ट इंट्रोडक्शन दिलं आहे तुम्हाला की काय आहे केरला, मल्याळी काय असतं हे सगळं. माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये इथलं सगळं कल्चर म्हणा, फूड म्हणा, ड्रेसिंग म्हणा, या प्रत्येकाविषयी मी परत व्हिडिओज टाकणार आहे. इन डिटेलमध्ये सगळी माहिती तुम्हाला भेटेल. सो केरळविषयी अजून माहिती जाणून घेण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओज आवडले असतील तर लाईक करा. काही सांगायचे किंवा विचारायचे असेल तर नक्की कमेंट करा आणि आपल्या सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. स्टे ट्यून्ड.